नेतृत्व फक्त खुर्चीसाठीच नसतं तर समाजासाठी असतं, तेव्हा प्रत्येक दिवस हा समाज सेवेसाठीच असतो। भारतीय जनता पार्टी कोपरखैरणे प्रभाग क्रमांक 44च्या कार्यसम्राट माजी नगरसेविका भारती पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत प्रभागामध्ये एक दोन नव्हे तर अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आले। स्वच्छता कामगारांचा सन्मान, अनाथ मुलांसोबत आनंदाचे क्षण, नव्या मलनिसारण योजनेचे भूमिपूजन आणि इतर विकास कामांचा शुभारंभ। प्रभागात खरं तर एक विकासाचा महोत्सवाला सुरुवात झाली आहे। या निमित्ताने प्रभागात नागरी जीवनमान उंचावण्याच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले। गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना भेडसावणाऱ्या मलनिसारण वाहिन्यांच्या समस्येवर ठोस पाऊल उचलत वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार गणेश नाईक यांच्या आमदार निधीतून प्रभागातील मुख्य मलनिसारण वाहिन्यांचे काम तसेच विघ्नहर्ता आणि गणेश कृपा हाऊसिंग सोसायटीच्या अंतर्गत मलनिसारण वाहिन्याही यामध्ये जोडण्यात येणार आहेत। या कामाचे भूमिपूजन माथाडी कामगार नेते तथा माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रभागातील इतर विकास कामांचेही भूमिपूजन करण्यात आले। त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत भारती पाटील यांच्या कार्यकौशल्याचे कौतुक केले आहे। वाढदिवसाच्या दिवशी सामाजिक कर्तव्याचा एक हळवा पैलूही दिसून आला। महापालिकेतील स्वच्छता कामगारांना सन्मानित करत त्यांना भेटवस्तू देण्यात आला। त्यांच्या कामाचे मोल लक्षात घेत भारती पाटील यांनी त्यांच्या सोबत केक कापत प्रभागात राखली जाणारी स्वच्छतेची जबाबदारी व्यवस्थित सांभाळली जात असल्याचे भावनिक दृश्यही यावेळी पाहायला मिळाले। तसेच याच दिवशी अनाथ मुलांच्या आश्रमात जाऊन त्यांच्यासोबत काही आनंदाचे क्षण घालवत त्यांच्यासाठी विविध गेम्स, जेवणाचे आयोजन आणि महिनाभराच्या रेशनसह आवश्यक वस्तूचे वाटपही करण्यात आले। माजी नगरसेविका भारती पाटील आणि माजी नगरसेवक रविकांत पाटील यांच्या माध्यमातून ही मदत पोहोचवण्यात आली। या उपक्रमातून सामाजिक संवेदनशीलतेचा आणि खऱ्या अर्थाने जनतेच्या नेत्या असण्याचा प्रत्यय आला। या अभिष्टन सोहळ्याला माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील, माजी नगरसेवक रविकांत पाटील, माजी नगरसेवक संदीप म्हात्रे, केशव म्हात्रे, शंकर मोरे, कृष्णा पाटील, भाजपचे पदाधिकारी नारायण शिंदे, युनियनचे पोपटराव देशमुख, रॉबिन मडवी, राफा नाईक शाळेचे प्रताप महाडिक, अविनाश वासुदेव, शरद पाटील, किशोर पाटील, दाजी सनस, DR पाटील, भानुदास खेरे, युनियनचे सर्व कार्यकर्ते तसेच प्रभागातील नागरिक आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते। भारती पाटील यांचे सामाजिक आणि राजकीय कार्य हे केवळ सभागृहापुरतेच मर्यादित न राहता प्रत्यक्ष लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारे आहे। त्यांची कार्यशैली ही कामातून बोलणारी असून त्यांनी कायमच गरजूंसाठी झोकून दिलेले योगदान ही प्रभागातील जनतेसाठी विश्वासार्हतेची निशाणी ठरली आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त पार पडलेले या सर्व उपक्रमांनी पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की नेतृत्व म्हणजे केवळ हक्क नव्हे तर जबाबदारी आहे आणि ती भारती पाटील योग्य रीतीने पार पाडत असल्याची भावना माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली। त्यामध्ये आमचे नोव्हेंबरचे महानगरपालिकेचे पहिले महापौर म्हणून, त्याच्यानंतर ह्या ठाणे जिल्ह्याचे पहिले खासदार म्हणून आदरणीय संजीवजी नाईक साहेब, आमचे स्वर्गीय वसंतराव डावखरे साहेबांचे चिरंजीव पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजनजी डावखरे आणि माझ्या भगिनी आणि आदरणीय गणेश नाईकांच्या एकदम कट्टर कार्यकर्ता ॲडव्होकेट भारतीताई पाटील, या सर्वप्रथम तिघांनाही वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। आज आदरणीय गणेशजी नाईक साहेब या नगरीचे आमदार म्हणून आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांच्या निधीतून एक विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला आणि वाढदिवसाच्या निमित्ताने जे महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या परिसराची स्वच्छता ठेवतात अशांच्या बरोबर वाढदिवस साजरा करणं, बाल आश्रमामध्ये जाऊन त्यांच्याबरोबर केक व स्नेहन भोजन करणं असे खूप चांगले उपक्रम आज ॲडव्होकेट भारतीताई पाटील यांनी केलेले आहेत आणि ताईंचा एक मनमोकळे स्वभाव, प्रत्येक समाजाच्या लोकांना संगती घेऊन जाणं, एखाद्या वॉर्डामध्ये एखाद्या घरामध्ये जरी अडचण आली तर स्वतः त्या ठिकाणी लक्ष घालतात आणि त्यांना सगळं पाठबळ हे त्यांचे पती रविकांतजी पाटील साहेब, त्यांचे नेते आदरणीय गणेश नाईक साहेब, संदीप नाईक, संजीव नाईक साहेब हे सगळे देत असतात आणि म्हणून वाढदिवसाच्या औचित्य साधून आज एक चांगला समारंभ या ठिकाणी आयोजित करण्यात आला। महापालिकेवरून ज्या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत त्या नोटिसा बजावत असताना हायकोर्टाने दिलेल्या आदेशाचा वापर करण्यात येत आहे, परंतु आयुक्तांनी ही काळजी घेतली पाहिजे होती की ज्यावेळेला घरं वाढत होती त्यावेळेला अधिकारी काय करत होते असो, पण आम्ही हायकोर्टाचा मान सन्मान ठेवतो आणि मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना जे आमचे नगर विकास मंत्री आहेत, आदरणीय गणेशजी नाईक साहेब जे आमचे पालकमंत्री आहेत,
यांना विनंती केलेली आहे की वाढीव घरं ही जी LIGची असतील, माथाडीची असतील, BSTची असतील, या घरांना न काही तोडता यांच्यासाठी एक वेगळं योजना तयार करा, क्लस्टर डेव्हलपमेंट तयार करा आणि या लोकांना न्याय द्या। आम्ही केलेली विनंती सरकारने यामध्ये गांभीर्याने घ्यावं। नाही जर घेतलं तर आम्ही शेवटला चळवळीतले कार्यकर्ते आहोत। पक्षापेक्षा आमची चळवळ महत्त्वाची आहे आणि चळवळ ही रस्त्यावरतीच उतरणार आणि कधीतरी नवी मुंबईकरांना, या सगळ्या परिसरातल्या लोकांना रस्त्यावर पाहायला लागेल। सरकारने हे विषय गांभीर्याने घ्यावे आणि याबद्दल लवकरात लवकर मीटिंग करून निर्णय द्यावा। सर्वप्रथम मी माझ्या म्हात्रे कुटुंबातर्फे तसेच आमच्या प्रभाग क्रमांक 45 तर्फे आदरणीय ॲडव्होकेट भारतीताई पाटील यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। त्यांच्याबद्दल विशेष बोलायचं तर त्यांच्या कामाची पद्धत वेगळी आहे। प्रत्येक वेळेस नवीन नवीन कामं आपल्या प्रभागामध्ये कसे आणता येतील याचा तेही जोडगोळी विचार करत असते। आज पण त्यांनी एक वाढदिवसाचं औचित्य साधून प्रभागातील नागरी कामांचा शुभारंभ केला आहे, त्यामुळे प्रभागामध्ये वातावरण खूप चांगलं आहे। आजची जी तुम्ही गर्दी बघितली तर त्यांच्यावर प्रचंड प्रेम करणारा वर्ग आहे, मोठा वर्ग आहे। महिला असतील, लहान मुलं असतील, पुरुष असतील, सिनियर सिटीजन असतील, त्यांचा चाहता वर्ग फार मोठा आहे आणि त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी रांग लावलेली आहे आणि आमच्याही त्यांना मनापासून भरभरून शुभेच्छा आहेत। आज माझा वाढदिवस, त्याचबरोबर या नगरीचे प्रथम महापौर संजीवजी नाईक साहेब यांचा देखील वाढदिवस आहे आणि आज सकाळीच आम्ही RF नाईक या कॉलेज स्कूलमध्ये डोळ्यांचं शिबिर, डोळे तपासीचं शिबिर, दंतचिकित्सेचं शिबिर याचं ओपनिंग करून सुरुवातीपासूनच अशा सामाजिक कार्याची सुरुवात झाली। त्यानंतर आम्ही बाल आश्रमामध्ये लहान छोटे कंपनीबरोबर वाढदिवस साजरा केला। आपल्या नवी मुंबईला खऱ्या अर्थाने ज्यांनी चांगली नामांकनं मिळवून दिली त्या साफसफाई कर्मचाऱ्यांच्या समवेत, महिलांसमवेत वाढदिवस साजरा करण्याचा आनंद मला घेता आला। त्याचबरोबर महत्त्वाच्या नागरी कामाचं उद्घाटन, जे म्हणजे माझ्या विभागातल्या प्रमुख समस्या म्हणजे मलनिस्सारण वाहिनी, त्याचं आज आम्ही उद्घाटन, त्या भूमिपूजन केलं। त्या कार्याची सुरुवात आजपासून होते। आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या निधीतून हे काम आम्ही करत आहोत, त्याचं उद्घाटन झालं। आणि अशा प्रकारे त्याचबरोबर माझ्या विभागातील रहिवासी, माझ्या माता भगिनी, माझे बंधू यांच्या समवेमध्ये आम्ही या ठिकाणी हे कार्यक्रम घेतलेला आहे आणि अतिशय छानपणे हे सर्व सामाजिक कार्याच्या माध्यमातून आम्ही इथे कार्यक्रम घेत आहोत। जबाबदारीची जाणीव तर आम्हाला त्या क्षणी झाली ज्या वेळेला पहिल्यांदा माझे पती श्रीयुत रविकांतजी पाटील हे नगरसेवक झाले आणि त्यानंतर जेव्हा माझ्यावरती विश्वास दाखवून त्यांनी मला भरपूर अशा मताधिकांनी निवडून दिलं, तेव्हापासून आज तो पायापर्यंत आम्ही कधीही आमच्या जबाबदारीपासून दूर गेलेलो नाही आहोत। माझ्या प्रभागातील प्रमुख समस्या आहे त्याच्यामध्ये एक मार्केटची समस्या होती, जे मार्केट या ठिकाणी झालेलं आहे आणि इतर कामाच्या बाबतीमध्ये सुद्धा आमचा सतत पाठपुरावा चालू असतो। पाण्याचा प्रश्न आहे तो मार्गी लावण्याचा आहे। आता नवीनच जी आव्हानं आपल्या सर्वांच्या पुढे उभी राहिलेली आहे ती म्हणजे अनधिकृत अशी बांधकामं, जी आम्ही म्हणतो की गरजेपोटी बांधकामं झालेली आहेत, त्याच्या घरांना ज्या नोटीस आलेल्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये आम्हाला आंदोलन करायचं आहे। सरकारच्या माध्यमातून कायद्याच्या चौकटीत बसून तोडगा कसा काढता येईल त्याच्यामध्ये आम्हाला प्रयत्न करायचे आहेत। मी माझ्या सर्व नागरिकांचे सर्वप्रथम आभार मानते की इतक्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आज उपस्थित राहिलात। त्याचबरोबर वर्षोनुवर्षे आमच्या सर्वांवरती प्रेम दाखवलं, विश्वास दाखवला, आम्हाला ही जबाबदारी तुमची सेवा करण्याची संधी दिली, त्यासाठी मी मनापासून आभार मानते। लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।